तर आज आपण जसं काव्यलक्षणं पाहिली तशी काव्यप्रयोजनं आपण पाहणार आहोत. आता काव्यप्रयोजनं पाहत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की प्रत्येक शब्दाचा अर्थ काढलं ना साहित्य समजायला खूप सोपं असतं आणि शास्त्र तर अतिशय सोपं जातं. नाही असं म्हणतात परंतु सोपं जातं. प्रयोजन म्हणजे काय? हेतू. प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागे हेतू असतो. मी का शाळेला जायचं? अभ्यास शिकावा, पुढच्या वर्गात जावं, यासाठी. प्रत्येक गोष्टीला हेतू असतो आणि ते अगोदर आपल्या मनात येते आणि नंतर कृतीमध्ये येत असते. तसं साहित्यसुद्धा का निर्माण करायचं? का? लेखकाला करमत नाही म्हणून तो लिहितो आणि वाचकांना वेळ जात नाही म्हणून वाचतो का? काय एवढं साहित्याला मानतात? तर साहित्य याच्यामध्ये दोन हेतू असतात. त्यालाच आपण लेखक का लिहितो याला लेखकनिष्ठ प्रयोजन असं म्हणतात आणि वाचक का वाचतो याला वाचकनिष्ठ प्रयोजन असं म्हणतो. आता याच्यामध्ये सुद्धा मगाशी साहित्याच्या लक्षणामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पौरात्यांचे विचार आणि पाश्चात्यांचे विचार आपल्याला घ्यावे लागतात. पौरात्यांच्या संस्कृत मीमांसकांच्या विचाराची जर आपण पडताळणी केली तर सगळ्यात काव्यप्रयोजन चांगली व्यवस्थित मांडलेली आहेत ती मम्मटानं. मम्मटानं 6 काव्यप्रयोजन मांडलेली आहेत. यशसे अर्थकृते व्यवहारविदे शिवेंतरक्षतेम कांता समीपयोपदेश युजे असं तो आपल्या श्लोकात सांगतो. 6 घटक कोणते आहेत? त्या 6 घटकामुळंच लेखक लिहितो आणि वाचक वाचतो. यश मिळावं म्हणून लेखक लिहितो आणि लिहिलेलं वाचून वाचकाला यश मिळतो म्हणून वाचक वाचतो. हे लेखक आणि वाचकनिष्ठ प्रयोजन आहे. यश, कीर्ती, प्रतिष्ठा, नावलौकिक साहित्य लिहिण्यानं लेखकाला मिळतं. आता तुम्ही म्हणाल संत ज्ञानेश्वर, संत तुकारामांना असं कुठं हवं होतं? परंतु आपण जे लोकांना सांगतो ते लोकांना पटतंय, आवडतंय आणि त्याच्यासाठीची जी भाषा आहे, जे काव्य आहे, ते लिहिणं आहे, ते लोकांना पटतंय म्हटल्यानंतर त्यांनासुद्धा आनंद वाटतो. म्हणजेच यश अनेकांना आवडणं, पुन्हा अजून आवडलं म्हणून लिहिणं हा यशाचाच एक भाग तिथंसुद्धा आपल्याला दिसून येतो. कारण विरक्त माणूस विरळाच असतो. साहित्यानं आणि स्त्रीच्या सौंदर्यानं भुरळणं पडणं हा एकतर विरक्त असावा किंवा वेडा असावा असं म्हटलं जातं. म्हणून यश याची सगळ्यांनाच लेखकांना मिळतं म्हणून तो लिहितो आणि वाचकांनासुद्धा. बघा, साहित्य वाचणारी माणसं जगामध्ये फार पुढं गेलेली आपल्याला दिसून येतात. किंवा मी तर असं म्हणेन की जेवढी माणसं यशस्वी झालेली आहेत त्यांनी साहित्य वाचलेलंच आहे. याच्यानंतर पैसा मिळावा म्हणून लेखक लिहितो आणि वाचक वाचतो. आता हे लेखकनिष्ठ प्रयोजन आहे आणि वाचकनिष्ठसुद्धा प्रयोजन आहे. लेखकाला लिहिल्यानंतर पूर्वीच्या काळी राजदरबारी त्याला मानमरातब मिळायचा. लोक त्याला आदर सत्कार तर करायचीच, पण पैसासुद्धा बिदागी दिली जायची. आपण बघतो जो लिहितो ब्राह्मण वगैरे असेल, भिक्षा त्याला देणं हे आपलं कर्तव्य आहे असं मानलं जायचं. पैसा मिळायचा. आता वाचकाला कसा पैसा मिळतो? त्यानं लिहिलेलं वाचून त्याला यश मिळतं. मगाशीचाच मुद्दा इथं पुढं येतो आहे आणि त्याच्यामुळं तो नावलौकिक पैसा धन मिळवू शकतो. म्हणून हे वाचकनिष्ठसुद्धा प्रयोजन असलेलं आपल्याला दिसून येतं. याच्यानंतर मम्मटानं सांगितलेला आहे तिसरा मुद्दा, अशुभ निवारण. लेखक हे पूर्वीचं मांडलं जातं प्रयोजन, हेतू साहित्य लिहिण्यापाठीमागचा. लेखक यासाठी लिहितो की आपलं अशुभ टळावं. वामनाचं उदाहरण सांगितलं जातं की त्याने यवनीशी लग्न केलं होतं आणि सगळ्यांनी त्यांना वाळीत टाकलं. त्यांना खूप पश्चाताप झाला आणि त्यांनी गंगालहरी नावाचं
उत्कृष्ट काव्य लिहिलं आणि ते गंगेच्या काठेवरती लिहिलं. ते काव्य एवढं उत्कृष्ट होतं की गंगा म्हणजे नदी त्याच्या चरणापर्यंत आली, त्या ग्रंथापर्यंत आली, यवनीला आणि वामनाला पवित्र करून गेली. म्हणजे त्याच्यावर आलेलं आणि परत मग सगळ्यांनी त्यांना मान्य केलं, त्याच्यावरचं अशुभ टाळलं गेलं. कुणामुळं? लिहिण्यामुळं, काव्यामुळं. तसंच आपण रुक्मिणी स्वयंवर वाचा म्हणजे मुलीचं लग्न जमेल असं म्हणतो. म्हणून लग्न जर अडचणी येत असेल तर रुक्मिणी स्वयंवर वाचायला देतात. आजसुद्धा आपण बघतो, पारायण करतो आपण. हे सुंदर ग्रंथ आहे, त्याचं पारायण का करतो? फलश्रुती आपण बघतो. चांगलं पुन्हा पुन्हा वाचल्यामुळं आपल्यात चांगले विचार येतात आणि चांगले विचार आले की आपण चांगलं वर्तन करतो आणि चांगलं वर्तन केलं की आपोआपच आपलं सगळं चांगलं होतं. या दृष्टीनं हे उदाहरण जरी म्हणत असतील हे पूर्वीचं आहे तरी आत्तासुद्धा तेवढंच ते समर्थ आहे असं म्हणता येतं. याच्यानंतरचं चौथं प्रयोजन आहे ते म्हणजे व्यवहार. लेखकाला जीवनव्यवहार समजून द्यायचा असतो म्हणून तो लिहितो. त्याला अगोदर कळलेला असतो व्यवहार, त्याला काही कळून घ्यायचा नसतो, पण कसा मांडतो हे जाणून घ्यायचं असतं. त्याला एक उत्सुकता असते. आपण म्हणून तर ज्ञानेश्वर सुद्धा म्हणतात ग्रंथ कसा झाला. निवृत्तीनाथांना विचारतात, निवृत्तीनाथ त्यांना सांगतात ग्रंथ खूप सुंदर झाला. म्हणजे तिथं सुद्धा एक भावना आहे की ग्रंथ कसा झाला, आपण लिहिलेला जीवन व्यवहार चांगला आहे का ही जाणून घेण्याची मानसिकता लेखकाची असते. म्हणून हे लेखकनिष्ठ प्रयोजन आहे आणि वाचकाला तर ते सगळं जाणूनच घ्यायचं असतं म्हणून वाचक वाचत असतो. हे वाचकनिष्ठ प्रयोजन आहे. व्यवहार जाणून घेणं, जीवन व्यवहार तेवढी सोपी गोष्ट नाही आहे. जीवन व्यवहार समजून घेणं, हे समजून तसं वागणं याच्यासाठी साहित्य खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतं. म्हणून हे प्रयोजन लेखकनिष्ठ आणि वाचकनिष्ठ असलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर नंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे उपदेश. मम्मट म्हणतो की साहित्य हे तुम्हाला करा म्हणून सांगत नाही आणि करू नका म्हणून पण सांगत नाही. ते तुमच्यामध्ये सहजपणे बदल करून आणतं, उपदेश करतं. कुणासारखा? कांता समीपयोपदेश युजे. बायकोनं सांगितलेल्या उपदेशासारखा साहित्याचा उपदेश असतो. साहित्य जसं तुम्हाला काही म्हणत नाही परंतु तुमच्यात बदल केल्याशिवाय सोडत नाही, तसं बायकोसुद्धा कधी गोड बोलून सांगेल, कधी रडून सांगेल वेळप्रसंगी, कधी परंतु आपलं म्हणणं त्याच्याकडून वधवून घेईल असं मम्मटानं त्याला उपदेशाला म्हटलेलं आहे. म्हणून आपण साहित्याचं ऐकतो, परिणाम होतो आपल्यावरती आणि त्याच्यानंतर आनंद. इथंसुद्धा आनंद, मोक्ष साहित्यामुळं म्हणजे लेखकाचं म्हणजे त्याला कळतं ना, जगापेक्षा 4 अनुभव त्याच्याकडे जादा असतात. संवेदना असते, सहृदयपणा असतो, लिहिण्याची त्याच्याकडे शक्ती असते. म्हणून त्यानं लिहावं, सांगावं, दिसामाजी काहीतरी लिहित जावे. त्याच्यामुळं आपल्याकडे अशी संकल्पना आहे की ज्ञान दिल्यानं वाढतं, त्याला आलेलं ज्ञान इतरांना द्यावं आणि व्यक्त व्हावं, हे प्रयोजन आहे. म्हणून हे लेखकनिष्ठसुद्धा प्रयोजन आहे. त्याच्यामुळे त्याला आनंद मिळतो. आपण बघितलेलं आहे साहित्याच्या लक्षणामध्ये विदग्ध झाला का होतो अस्वस्थ, तो त्याला सांगितल्याशिवाय बरंच वाटत नाही. अस्वस्थता तेव्हा कमी होते जेव्हा तो आलेला अनुभव समोरच्याला देतो. म्हणून तिथं त्याला आनंद होतो, मोक्ष, समाधान मिळतं. मोक्ष म्हणजे समाधान मिळतं. समाधान मिळणं, इति कर्तव्य वाटणं, तेच मोक्ष आहे. इथंच आपल्याला समजतं. आणि वाचकांनासुद्धा हवं ते मिळालं, योग्य ते मिळालं, पाहिजे तेव्हा मिळालं म्हणून त्याला आनंद वाटतो. त्या सौंदर्यानं असेल, साहित्याच्या ज्ञानानं असेल, विचारानं असेल, त्याला ते बरं वाटतं आणि आतून बदल होतो. म्हणून त्याला एक साहित्य कलाकृती वाटली की त्याचा चेहरा फुलतो, आनंदी
होतो. जरी तो मुसमुसून रडत असला साहित्य वाचताना तरीसुद्धा त्या करुणेतून दुःखातून सुद्धा त्याला एक आनंद वाटत असतो. संवेदना ती जी आहे आनंदाची ती आपल्याला तिथं दिसून येते. ही झाली आपली मम्मटाची काव्यप्रयोजनं. आता आपल्याला पाश्चात्यांची काव्यप्रयोजनं पाहायची आहेत. विस्तृतपणे आपण शिकवलेलं आहे, परंतु इथं आता मुलांसाठी आपल्याला एक लक्षात घ्यायचं की पलायनवाद, दुःख वेदना समाजात खूप आहे, त्याच्यापासून पळण्यासाठी वाचक वाचतो आणि लेखकाला सुद्धा याच्यातून कोणता तरी मार्ग काढावा असं वाटतं म्हणून तो लिहित असतो. पलायनवाद ह्या जगापासून दूर जाण्यासाठी लेखक लिहितो आणि वाचक वाचतो. याच्यातून वाचकाची इच्छापूर्ती होते आणि लेखकाची सुद्धा इच्छापूर्ती होते की आयुष्यभर गरिबीत काढलं, प्रतिकूल परिस्थितीवर मात केली आणि यश मिळवलं. हे जसं तो करत असतो आणि ते चित्रपटातून आणि साहित्यातून प्रतिकूल परिस्थितीवर मात करणारा नायक त्याला आपला वाटतो, जिव्हाळ्याचा वाटतो आणि ती इच्छापूर्ती तो इथं करून घेत असतो. म्हणून इच्छापूर्तीसुद्धा महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर जिज्ञासापूर्ती हे तिसरं आपल्याला प्रयोजन महत्त्वाचं आहे. कारण ज्ञान, जीवनव्यवहार समजून घेण्यासाठी त्याच्याकडे एक कुतूहल असतं म्हणून तो शेवटपर्यंत पाहतो, शेवटपर्यंत वाचतो. कादंबरी घेतली निम्मी सोडली, कथा घेतली निम्मी सोडली असं होत नाही. तो शेवटपर्यंत वाचतो कारण शेवट हा परिणाम साधणारा असतो, ते लेखकाचा कस पाहणारा असतं आणि म्हणून वाचक तो वाचत असतो. त्याच्या ज्ञानात जीवनव्यवहार समजून घेण्यात भर पडत असते. म्हणून लेखकनिष्ठ हे प्रयोजन आहे आणि वाचकनिष्ठ प्रयोजन आहे आणि लेखकालासुद्धा जाणून घ्यायचं असतं आपल्याला लिहायला बरं येतं का. कारण काम हाच कामाचा गुरु, तसा लेखणी त्या लेखकाची गुरु असते. म्हणून त्यालासुद्धा एक जिज्ञासा असते. अशा पद्धतीनं काव्यप्रयोजनंसुद्धा अशी आहेत ते आपण पाहिली. धन्यवाद.